नमस्कार. आता महाराष्ट्रामध्ये 2026-2027 अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जाहीर झाला. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकरी कर्जमाफी या संदर्भात एक मोठी घोषणा केलेली आहे. ही घोषणा करत असताना त्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे आणि 2 लाखापर्यंत आहे, त्या शेतकऱ्यांना पात्र म्हणून अ, या शेतकरी कर्जमाफीचा लाभ देण्याचं ठरवलं आहे. त्याचप्रमाणे जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 देण्याचं ठरवलं आहे. तरी या पार्श्वभूमीवर याआधी 2017 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना करण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शेतकरी कर्जमाफी करण्यात आली होती. 2017 आणि 2019 या दोन्ही कर्जमाफीमधून जवळपास 6.5 लाख शेतकरी हे या कर्जमाफीपासून वंचित होते. आणि ते शेतकरी आता जी हे 2 लाखापर्यंतची मर्यादा पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर शेतकरी सन्मान योजना जी आता जाहीर केली आहे, या योजनेमध्ये मागील दोन्ही कर्जमाफीपासून वंचित असणारे शेतकरी ग्राह्य धरण्यात आले का? त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे फळबागदार आहेत किंवा ऊस शेती करणारे शेतकरी आहेत, त्यांचं जवळपास कर्ज हे 2-3 लाखाच्या वर असते. तर असे हे सर्व शेतकरी वगळण्यात आले का? तर ही सर्व जे विरोधी पक्ष होते यांची जी मागणी होती, की शेतकरी कर्जमाफी करत असताना सरसकट कर्जमाफी करा. तर त्यावर सरकारने विचार केलाय का किंवा त्यावर कुठली अंमलबजावणी केली का? या सर्व प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे. धन्यवाद.